तोंडावर स्प्रे मारून तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेत. बलात्कारानंतर आरोपींनी तरुणीसोबत सेल्फी सुद्धा काढलेला आहे. इतकंच नाही तर मी परत येणार असा मेसेज देखील टाईप करून ठेवलाय. आरोपी कुरिअर बॉय बनून आल्याची माहिती मिळते. अत्यंत धक्कादायक प्रकार घडलेला आहे. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून. सागर, अत्यंत धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल. नक्की अत्यंत धक्कादायक घटना आहे कोंढवा परिसरातील. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत ते कुठली माहिती देण्यास तयार नाही आहेत. मात्र मुलीवरती ससून हॉस्पिटलमध्ये ट्रॉमा सेंटरमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. आपण जर पाहिलं तर मुलगी एकटी घरात होती, तिच्यावरती पाळत ठेवून हा सर्व प्रकार केल्याचं निष्पन्न होत आहे. भावासोबत ती राहत होती. मात्र आरोपी इतका निर्दयी होता, तिच्या पाठीवरती झोपून त्याने सेल्फी काढला आणि म्हटलाय की मला मजा आली, मी पुन्हा येईल. म्हणजे विकृती कुठल्या थराला गेलेली आहे हे या घटनेतून पाहायला मिळत आहे. मात्र पोलिसांकडून कुठलीही माहिती अजून मिळालेली नाहीये. या सोसायटीमध्ये सर्व बाजूला सीसीटीव्ही आहेत. आरोपी नेमका कुठून आला, कसा आला, त्यांनी कुरिअर बॉय म्हणून तो आलेला आहे अशी माहिती जी आहे ती समोर येते. आरोपी सागर, एकंदरीत या घटनेमध्ये आता पोलिसांनी तातडीनं तपास करणं आणि आरोपीला जेरबंद करणं गरजेचं आहे. धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.